नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इजी न्यूजच्या आजच्या एपिसोडमध्ये आत्ता महाराष्ट्रात रादर मुंबईत ठाण्यामध्ये जो प्रकार घडला आहे, बदलापूरला अक्षय शिंदे या नावाचा आरोपी पकडला होता आणि मुळामध्ये ही घटना बदलापूरच्या आदर्श विद्या मंदिर नावाच्या शाळेत, जी शाळेचा संस्थाचालक मालक आपटे नावाचा माणूस आहे, जो भाजपचा संबंधित आहे, भाजपचा पदाधिकारी आहे आणि तिथे विद्यार्थिनींच्या वरती बलात्काराचा जो प्रकार घडला त्याच्यात मोठा गदारोळ माजला आणि त्यानंतर अक्षय शिंदे या त्या शाळेमध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला आरोपी म्हणून अटक केलं. उरलेले 6 आरोपी संस्थाचालक आपटे सगट हे सर्व फरार आहेत. म्हणजे या 21व्या शतकात डिजिटल म्हटलेल्या इंडियामध्ये सगळ्या प्रकारचं इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्स सरकारकडे आहे. या सरकारच्या महाराष्ट्र पोलिसांच्या ज्या DG महाराष्ट्र पोलिसांच्या प्रमुख आहेत, डायरेक्टर जनरल रश्मी शुक्ला, या स्वतः विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करण्याचा आदेश देण्याचे त्यांच्यावर आरोप आहेत आणि इतकं सगळं विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करणं, पेगासस वापरणं वगैरे सगळं करतात. यांना या बदलापूरच्या शाळेचे आरोपी असलेले भाजपचेच आपटे यांना पकडता आलेलं नाही अजूनपर्यंत. आणि हा जो अक्षय शिंदे नावाचा आरोपी पकडला होता, याच्यावरती पहिल्यांदा गुन्हा दाखल केला या बदलापूरच्या शाळेत घडलेल्या प्रकाराबद्दल. त्यानंतर त्याला तुरुंगामधून जेलमध्ये असताना त्याच्यावर आणखीन 2 लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल केले. त्यातला एक गुन्हा त्याची पत्नी हिनी दाखल केला होता, त्याच्या विरोधात केस केली होती. त्या लग्नानंतर 15व्या दिवशी, म्हणजे अक्षय शिंदेची बाजू घेण्याचा प्रकार यात नाही आहे, अक्षय शिंदेवर स्वतः त्याच्या पत्नीने आरोप केलेला होता अशा प्रकारच्या अत्याचाराचा, ज्याच्यावरती कल्याण न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावलेली होती या आरोपीला. आता शिक्षा सुनावलेल्या असताना त्याच गुन्ह्याच्या तपासासाठी हे पोलिसांनी सांगितलेलं व्हर्जन आहे की त्या पत्नीच्याच गुन्ह्याचा तपास करण्यासाठी म्हणून त्याला क्राईम ब्रँचनी जेलमधून ताब्यात घेतलं आणि त्याला नेत असताना, म्हणजे पहिली व्हर्जन याच्यामधली अशी होती की अक्षय शिंदेला कोर्टामध्ये हजर करण्यासाठी नेत असताना पोलीस स्टेशनला नेलं आणि मग मुळात पोलीस स्टेशनला का नेलं हा ज्यावेळेला आरोप झाला तेव्हा सांगितलं नाही, व्हॅनमध्येच झाला हा प्रकार. व्हॅनमध्येच त्यांनी ती बरोबर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याची पिस्तूल कमरेला लावलेली ही खेचली आणि गोळीबार करायला सुरुवात केली वगैरे वगैरे. त्यात उलट गोळीबारात तो मारला गेला असं सांगितलं गेलं. आणि ही जी व्हर्जन पोलिसांनी जवळजवळ 21-22 तासानंतर पत्रकार परिषद घेतली. मुळात हे एन्काउंटर करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही, तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही. पोलीस डिपार्टमेंटचा त्या जिल्ह्याचा जनसंपर्क अधिकाऱ्याला पत्रकार परिषद घ्यायला पाठवलं. 21 तासानंतर त्यांनी 5 मिनिटांमध्ये पत्रकार परिषद संपवली आणि त्यांनी काय घडलं व्हॅनमध्ये एवढंच त्या ठिकाणी सांगितलं. तरीही त्यांनी जे सांगितलं आणि मग त्याचं एन्काउंटर झाल्यानंतर मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये होर्डिंग्ज लागले, बदलापुरा, आणि देवेंद्र फडणवीसांच्या हातात पिस्तुले, गन धरलेली हातामध्ये, आणि या एन्काउंटरच्या पाठीमागे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पाठिंबा आहे आणि हे सगळं एन्काउंटरचं श्रेय हे देवेंद्र फडणवीस आणि यांनी घ्यायला सुरुवात केली. आता मुळामध्ये एन्काउंटर करा असा आदेश दिला होता का? असा जर आदेश दिला नव्हता तर एन्काउंटरचं श्रेय काय घेताय? आणि हे जे हा जो सगळा प्रकार आहे की राज्याचा गृहमंत्र्याचे बेशरम पद्धतीने होर्डिंग्ज लागतात, बदलापुरा असे हातामध्ये बंदुका घेतलेल्याचे त्याचे होर्डिंग लागतात, म्हणजे मुळामध्ये अशा प्रकारच्या एन्काउंटर्सला विरोध का हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते सांगण्याचा हा प्रकार आहे. कोणत्याही क्रिमिनल ऑफेन्समध्ये सरकार विरुद्ध आरोपी असा गुन्हा नोंदवला जातो. सरकार विरुद्ध आरोपी असा गुन्हा नोंदवला जातो. हा गुन्हा नोंदवल्यानंतर सरकार पुरावे गोळा करतं. ते गोळा केलेले पुरावे न्यायालयामध्ये सादर करतं. त्या पुराव्यांवरती चर्चा होते, क्रॉस एक्झामिनेशन्स होतात
आणि त्यानंतर न्यायालय निष्कर्षापर्यंत पोहोचतं आणि मग जो दिला जातो त्याला न्याय असं म्हटलं जातं. तो गुन्हा कधीही कधीही आरोपी विरुद्ध व्हिक्टिम पीडित असा नसतो. कारण आरोपी विरुद्ध पीडित असा गुन्हा दाखल झाला तर त्यात सूड ही संकल्पना असते, पण तशी नसावी. हे न्यायाचं राज्य आहे, हे कायद्याचं राज्य आहे. म्हणून सर्व प्रकारच्या क्रिमिनल ऑफेन्समध्ये गुन्हेगार विरुद्ध सरकार असाच तो गुन्हा असतो आणि त्यातून न्याय साधला जावा, न्याय दिला जावा ही भावना त्याच्यामध्ये असते. हा जो सगळा प्रकार आहे, अशा प्रकारचं त्याची हत्या करायची आणि हत्या केल्यानंतर बदला पुरा असे देवेंद्र फडणवीसचे निर्लज्ज होर्डिंग्ज लावायचे, हा कुठला प्रकार आहे? आणि मुळामध्ये आता याच्या आणखीन खोलामध्ये जाण्याची गरज निर्माण झाली. हा गुन्हा घडला त्यावेळेला असं सांगितलं गेलं की म्हणजे गुन्हेगाराला अक्षय शिंदेला त्या व्हॅनमध्ये बसवून न्यायला ज्यावेळेला निघाले त्यावेळेला अक्षय शिंदेनी त्याच्या बरोबर असलेले जे पोलीस त्या ठिकाणी होते, 2 त्याच्या शेजारी बसले होते, उजवीकडे आणि डावीकडे 2 समोर बसलेले होते, 4 जण होते, त्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यांना शिवीगाळ सुरुवात केल्यानंतर त्यातल्या एका पोलीस अधिकाऱ्यांनी फोन करून पुढे ड्रायव्हरच्या शेजारी बसलेल्या सिनियर इन्स्पेक्टर संजय शिंदे यांना सांगितलं की आरोपी आरडाओरड करतोय, गोंधळ घालतोय, शिवीगाळ करतोय. म्हणून व्हॅन थांबवली गेली. संजय शिंदे पुढे बसलेले मागे आले. मागे आल्यानंतर ते आरोपीच्या समोर बसले. अक्षय शिंदेच्या समोर ते बसले, संजय शिंदे. आणि नंतर अक्षय शिंदेनी त्याला तोंडावर बुरखा घातलेला होता. अक्षय शिंदेनी शेजारी बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या कमरेला होल्स्टरमध्ये असलेलं पिस्तूल ओढायचा प्रयत्न केला. ओढलं म्हणजे होल्स्टरवरती बकल असतं, ते त्यांनी बकल खोललं, आतमधलं पिस्तूल ओढलं. पिस्तूल ओढल्यानंतर त्याची सेफ्टी लॉक असतं प्रत्येक पिस्तूलला, रिव्हॉल्व्हरला, ते सेफ्टी लॉक त्यांनी ओपन केलं. ते ओपन केल्यानंतर त्यांनी पिस्तूल लोड केली. लोड केल्यानंतर त्यांनी फायरिंग करायला सुरुवात केली. या पोलिसांनी सांगितलेल्या व्हर्जनप्रमाणे त्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये एक गोळी त्या शेजारी असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या पायाला लागली, 2 इतरत्र लागल्या, त्या कोणालाच लागल्या नाहीत. आणि मग समोर बसलेल्या संजय शिंदेंनी या अक्षय शिंदेच्या डोक्यात गोळी मारून त्याची हत्या केली. आता त्याच्या होल्स्टरमधलं पिस्तूल हा काढतोय. पहिले तर ते तोंडावर बुरखा असताना त्यांनी कुठल्या कमरेला पिस्तूल लावलंय हे याला कसं माहिती, पण त्यांनी कमरेच्या उजवीकडे का डावीकडे हे माहीत नसताना त्यांनी बरोबर ते पिस्तुलाच्या होल्स्टरला हात लावला. ते होल्स्टरचं बकल अनलॉक केलं, आतलं पिस्तूल ओढलं, सेफ्टी लॅच दिसत नसताना त्या पिस्तुलाची सेफ्टी लॅच ओपन केली, ते लोड केलं. तोपर्यंत बसलेले हे जे आणखीन 4 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी होते हे काय करत होते हा प्रश्न येतो की नाही. बरं, ते झाल्यानंतर ज्या वेळेला गोळीबार झाला तेव्हा डायरेक्ट अक्षय शिंदेच्या डोक्यात गोळी का मारली? त्याच्या पोटात का नाही मारली? त्याच्या हातावर मारली का नाही? त्याच्या पायावर मारली का नाही? अंतर किती होतं? व्हॅनमध्ये समोरासमोर बसल्यानंतर अंतर किती आहे? हे का नाही केलं? उरलेल्या तिघांनी त्याला त्याच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न का नाही केला? हे सगळं झालं. आता हा संजय शिंदे कोण? हा संजय शिंदे यापूर्वी त्याच्या सर्व्हिसमध्ये दाऊदच्या हस्तकांशी त्याचं संभाषण व्हायचं आणि दाऊदच्या हस्तकांच्या मदतीने कोणाला एलिमिनेट करायचं, एन्काउंटरमध्ये मारायचं याशी त्याची चर्चा होती. त्याबद्दल त्याला निलंबन करावं असाही प्रस्ताव त्या काळामध्ये होऊन गेला होता. त्यानंतर एकदा हे महाशय गटारी अमावस्या साजरी करायला डान्स बारमध्ये गेले. गटारी अमावस्या साजरा करायला हे पोलीस अधिकारी संजय शिंदे एका डान्स बारमध्ये गेले होते. तिथं दारूच्या नशेमध्ये यांनी गोळीबार केला. त्यात यांच्याच पायाला, तंगड्याला त्यांची गोळी लागली स्वतःची. त्यात हे जखमी झाले. तेव्हा पुन्हा एकदा यांना निलंबन करावं असा विषय झाला. नंतर ते काही काळ निलंबित राहिले. मग यांना क्राईम ब्रँचला घेतलं गेलं. या
या संजय शिंदेला. त्या तिथं घेतल्यानंतर एक विजय पलांडे नावाचा गुन्हेगार होता, ज्याच्यावरती 12 पेक्षा जास्त खुनाचा आरोप होता. त्यांनी खून केले होते. या विजय पलांडेला मदत केली पळून जाण्यासाठी, असा या संजय शिंदेवर आरोप होता. हा आरोप झाला याचं कारण विजय पलांडे ज्या गाडीतून पळून गेला त्या गाडीमध्ये या संजय शिंदेचा युनिफॉर्म सापडला. तेव्हा हे पुन्हा निलंबित झाले. आणि हेच संजय शिंदे, बरोबर हेच संजय शिंदेंनी या आरोपीचं एन्काउंटर केलं. एन्काउंटर केलं असं म्हटलं. आता याच्यावरती न्यायालयामध्ये अक्षय शिंदेच्या वडिलांनी याचिका दाखल केली. त्याची सुनावणी सुदैवाने न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती चव्हाण यांच्या बेंच समोर हायकोर्टामध्ये होते आहे. मी सुदैवाने असं म्हटलं, याचं कारण असं, रेवती मोहिते डेरे यांचा मेहुणा म्हणजे यांच्या सख्ख्या बहिणीचा नवरा म्हणजे पोलीस अधिकारी जे 26/11च्या गोळीबारामध्ये, अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये ज्यांचा खून झाला, ते अशोक कामटे हे त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव. त्यामुळे अशोक कामटेंच्या शौर्याची परंपरा तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जे 26/11च्या घटनेमध्ये, अतिरेकी हल्ल्यामध्ये मारले गेले होते, त्या अशोक कामटेंच्या बायकोची ही सख्खी बहीण रेवती डेरे. याच रेवती डेरे सोहराबुद्दीन एन्काउंटर केसमधल्या न्यायाधीश होत्या आणि त्यांनी आरोपींसाठी समन केलं होतं. आणि साक्ष ज्या वेळेला बदलायला लागले त्यावेळेला त्यांनी हरकत नोंदवली. एका रात्रीत रेवती डेरे यांची बदली केली गेली. रेवती मोहिते डेरे यांची एका रात्रीत त्यांना त्या केसवरून काढलं गेलं. दुसरे न्यायाधीश नेमले गेले आणि त्यानंतर 100च्या वर असलेले सगळे आरोपी हे त्या खटल्यामध्ये निर्दोष सुटले सोहराबुद्दीनच्या. पण आता हा खटला या रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती चव्हाण यांच्या बेंच समोर आहे. आणि मग रेवती डेरेंनी न्यायालयाला, त्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि प्रॉसिक्युटरला, पब्लिक प्रॉसिक्युटरला प्रश्न केले की नॉर्मली एन्काउंटर करता तेव्हा तुम्ही खरंच डोक्यात गोळी मारता का? डोक्यातच गोळी का मारली? यानंतर व्हॅनमधली ही या झटापटीत अक्षय शिंदेकडून ज्या 2 गोळ्या चालल्या, 3 चालल्यापैकी एक पोलीस अधिकाऱ्याच्या पायाला लागली असं म्हणतात, त्या उरलेल्या 2 कुठे गेल्या? त्या ज्या पिस्तुलाने यांनी गोळ्या मारल्या त्या पिस्तुलावरच्या फिंगरप्रिंट्स तुम्ही अजून न्यायालयात सादर का नाही केल्यात? त्या अक्षय शिंदेच्या फिंगरप्रिंट्स आहेत का? हे सगळं त्या मोहिते डेरेंनी विचारलं. आणि आम्ही याला एन्काउंटर समजू शकत नाही असाही त्याच्यामध्ये त्यांनी रिमार्क पास केला. केतन तिरोडकर हे यांनी आणखीन एक याच्यामध्ये याचिका दाखल केली. त्यात केतन तिरोडकरांनी असा आरोप केला की या शाळेमध्ये चाइल्ड पोर्नोग्राफी होत होती. आणि शाळेमध्ये जर चाइल्ड पोर्नोग्राफी होत होती तर याच्यामध्ये नक्की मोठी मोठी लोक सामील होते. अक्षय शिंदे हा पोर्नोग्राफी करून ते मार्केटमध्ये आणणं बिणणं इतका मोठा माणूस नव्हता, इतकी त्याची क्षमता नव्हती, अवकात नव्हती. तो फालतू एक गुन्हेगार होता. आणि मग हे संस्थाचालक यांचा रोल सर्वात महत्वाचा ठरतो. भाजपचा हा आपटे, याच्यासाठी मग का नाही तपास केला जात? याचे फोन का नाही रश्मी शुक्ला टॅप करत? याबद्दल काय? या संजय शिंदेचे फोन का नाही टॅप केले? जो पोलीस अधिकारी होता त्याचा कॉल डेटा रेकॉर्ड का नाही सादर केला? तो प्रिझर्व्ह करावा अशी याचिका हायकोर्टात झालेली आहे की तो संपूर्ण CDR डेटा, कॉल डेटा रेकॉर्ड्स, की कोणी कोणी संजय शिंदेला त्याच्या आधीच्या 24 तासात फोन केले होते. आणि हा अख्खं मोठं चाइल्ड पोर्नोग्राफीचं स्कॅम लपवण्यासाठी म्हणून अक्षय शिंदेचा खून केलाय का? हे सर्व प्रश्न आहेत. मुळामध्ये मला हे मान्यच नाही की अशा पद्धतीने परस्पर शिक्षा देणं, न्यायालयानेच शिक्षा सुनावली पाहिजे. पण आता जर भारतीय जनता पक्षाला हा गुजरात मॉडेल महाराष्ट्रात आणायचा असेल तर मला याच देवेंद्र फडणवीसला प्रश्न विचारायचा आहे की मुंबईमध्ये नालासोपाऱ्यामध्ये एक केस दाखल झालेली आहे, आत्ता नुकती दाखल झालेली आहे, ज्याच्यामध्ये मुंबईचा भारतीय जनता पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष
संजय श्रीवास्तव याला बलात्काराच्या त्याच्या विरोधामध्ये नोंदवलेला आहे. संजय श्रीवास्तवचं एन्काउंटर देवेंद्र फडणवीस करणार का? ब्रिजभूषण सिंगचं एन्काउंटर अमित शहानी का नाही केलं? आसिफावरती बलात्कार करणारे जे होते त्यांचं एन्काउंटर का नाही केलं जम्मूमध्ये? तिथं तर त्या आरोपींच्या समर्थनासाठी मिरवणुका काढल्या बेशरमांनी या भाजपच्या. बिल्किस बानोच्या आरोपींचं एन्काउंटर करणार का? त्यांना न्यायालयांनी सुद्धा दोषी मानलेलं आहे. त्यांना गळ्यामध्ये हार घालून मिरवतात बेशरम हे भाजप आणि विश्व हिंदू परिषदवाले. या सगळ्या गुन्हेगारांचं काय करणार? त्या जयदीप आपटे छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत वाईट पुतळा यांनी बनवला आणि त्यामुळे तो पुतळा पडला. त्याचे भग्न झाले, सगळे तुकडे तुकडे झाले. तो पोकळ होता पुतळा हे पण लोकांसमोर आलं. त्या जयदीप आपटे विरुद्ध याच देवेंद्र फडणवीसच्या गृह खात्याने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला. मग मनुष्यवधाचा गुन्हा करणाऱ्या, माणसाची हत्या करण्याचा गुन्हा करणाऱ्या जयदीप आपटेचं एन्काउंटर करणार का? छत्रपती शिवरायांचा अपमान केलाय त्यांनी आणि तुम्ही मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवलाय, त्याचं एन्काउंटर करणार का? फडणवीस उत्तर दे. बदलापुरा नावाचे होर्डिंग लावतो मोठ्या मिजासेत, यांना काय नैतिक अधिकार उरतोय? या पद्धतीने शासन महाराष्ट्रात चालणार? या पद्धतीने कायद्याचं राज्य म्हणायचं याला? आणि हे काय काय प्रकार घडलेत ओडिसामध्ये. आत्ता 2 दिवसापूर्वी आम्ही सांगितलं, ओडिसामध्ये ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या महिलेचा छळ केला, तिला विवस्त्र करून सगळा घाणेरडा प्रकार केला, त्या पोलीस अधिकाऱ्याचं एन्काउंटर करणार का? तिथेही भाजपचं सरकार आहे ना राज्यात, का नाही त्याचं होणार? महूमध्ये, इंदोरमध्ये भाजपचं सरकार आहे मध्य प्रदेशात. तिथं 2 लष्करी अधिकारी आणि त्यांच्याबरोबर असलेल्या 2 महिलांना मारहाण केली, त्या 2 महिलांवरती बलात्कार केला, त्यांचं एन्काउंटर करणार का? उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं राज्य आहे ना, बनारस त्या नॉन बायोलॉजिकल नरेंद्र मोदीचा मतदारसंघ आहे ना, त्या मतदारसंघामध्ये राजेश मिश्रा नावाचा RSSचा एक माणूस सोशल मीडियावरती ट्विट करून धमक्या देतो, तुझ्यावर बलात्कार करेन आणि तुला प्रेग्नंट करेन, एका मुलीला. त्याचं राजेश मिश्राचं RSSच्या एन्काउंटर करणार का फडणवीस? कुठल्या पद्धतीचं कारभार तुम्हाला इथं देशात करायचा आहे? ते टिनपाड बनारस हिंदू युनिव्हर्सिटी मधले 3 अभाविपचे पदाधिकारी ज्यांनी सुद्धा बलात्कार केला होता, त्याचं व्हिडिओ फुटेज मिळालं होतं त्या सगळ्या प्रकरणाचं. त्यांना जामीन मिळाला तर तुम्ही या भाजप आणि RSSच्या निर्लज्जांनी त्यांची मिरवणुकीने त्यांचं स्वागत केलं बनारसला. आणि इथे तुमच्या भानगडी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या त्या आपटेच्या लपवण्यासाठी म्हणून तुम्ही एका आरोपीतला हत्या करून टाकता, ठार मारता, त्याच्यावरती तुम्ही होर्डिंग लावता बेशरमपणाने बदलापुरा म्हणून. आणि तुम्ही लाडकी बहीण योजना आणता. ज्या शाळेमध्ये चाइल्ड पोर्नोग्राफी होते त्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना काय नैतिक अधिकार उरतोय लाडकी बहीण म्हणण्याचा? इतक्या बेशरम पद्धतीने राज्य शासन चालवलं जात आहे आणि हे उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्राला बघावं लागतंय. उरलेल्या महाराष्ट्राला, जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सांगतो, राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श सांगतो, महात्मा फुलेंचा आदर्श सांगतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श सांगतो. हे कायद्याचं राज्य आहे का? हे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानात म्हटलंय का? किती निर्लज्जपणाने हे राज्य शासन चालवलं जात आहे याची लाज वाटायची वेळ आलेली आहे. खरोखर लाज वाटायची वेळ आलेली आहे. तुम्ही हा विचार केला पाहिजे. सगळ्या दर्शकांनी, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांनी. हे असे संस्थाचालक आपल्या मुलाबाळांच्या अब्रूचे धिड्डवडे उडवतायत आणि स्वतःचे गुन्हे लपवण्यासाठी असं कोणाला तरी हत्या करून मारून टाकतायत. आणि या बलात्काराच्या आरोपींच्या मिरवणुका काढून स्वागत करतात, पेढे वाटतात, गळ्यात हार घालतात, त्या आरोपींच्या समर्थनार्थ मिरवणुका काढतात. निर्लज्ज आणि नंगट कारभार या राज्यात सुरू आहे. याचं काय करायचं हे तुम्ही ठरवा.
आम्ही तर कंठशोष करून सांगत राहतोय की हे काय कुठल्या पद्धतीने चाललेलं आहे. हे बघा, त्या बावनकुळेच्या कार्ट्याला वाचवण्यासाठी काय काय यातायात केले यांनी, त्या जयदीप आपटेला वाचवण्यासाठी काय काय केलं, या बदलापूरच्या आपटेला वाचवण्यासाठी काय काय करतायत. पुण्यामध्ये पोर्शेची घटना घडली, तो मद्यधुंद झालेला, दारू पिलेला तो एक मुलगा ज्यांनी उडवून लावलं, 2 जण मारून टाकले, त्याचं एन्काउंटर होत नाही. त्याला वाचवण्याचे सर्व प्रयत्न केले जातात याच गृह खात्याकडून. पुरावे नष्ट करण्याचे प्रकार केले जातात याच गृह खात्याकडून. याचं काय करायचं हे ठरवा, कारण ते करण्याची संधी आता आहे. येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने. आणि एक सांगतो की विधानसभा निवडणुकांमध्ये जर जेव्हा यांचा दारुण पराभव होईल, फक्त महाराष्ट्र नाही, हरियाणामध्ये सुद्धा होईल, जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा होईल आणि झारखंडमध्ये सुद्धा होईल. जेव्हा यांचा 4 राज्यांमध्ये दारुण पराभव होईल, तेव्हा या मोदी आणि शहाला आपापली बॅग पॅक करून झोला उठाकर लेके जाना पडेगा. यांचं केंद्रातलं सरकार सुद्धा 100% पडेल. ते घालवायचं असेल तर या विधानसभा निवडणुकीत या भारतीय जनता पक्षाने ही जी सगळी अत्यंत अमंगल, अभद्र, अपवित्र अशी युती केलेली आहे, यांच्या महायुतीला नेस्तनाबूत करावं लागेल येणाऱ्या निवडणुकांमध्ये. तर पुन्हा एकदा या राज्यात कायद्याचं राज्य येईल. या राज्याला पुन्हा अभिमानाने छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंचं नाव घेण्याचा अधिकार मिळेल. तो अधिकार मिळवण्यासाठी म्हणून यांचा पराभव करा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा सगळ्या दर्शकांना अतिशय नम्र विनंती की आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत याची लिंक शेअर करा. त्या सर्वांना EG न्यूजला सबस्क्राईब करायला सांगा. हे नग्न सत्य मांडतो म्हणून EG न्यूजवरती रिस्ट्रिक्शन्स आणली जात आहेत. आमचा गेला व्हिडिओ संपूर्ण सत्य सर्व पुराव्यांसह दाखवलं होतं, पण त्याच्यावर रिस्ट्रिक्शन आणले गेले. त्याचं रीच रोखण्याचा प्रयत्न केला गेला. हे सुद्धा धुळीला मिळवता येईल जर तुम्ही याची लिंक जास्तीत जास्त लोकांना शेअर केली तर. आणि त्या विश्वासावरतीच आम्ही हे सत्य सांगू आणि सैतानांना शर्मिंदा करत राहू. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.